नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो. EPS 95 पेन्शन धारकांना लॉटरी. शेवटी मासिक पेन्शन वाढवण्याची झाली घोषणा. जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, चॅनलला अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. सोबतच ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, खाजगी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कोट्यावधी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFO कडून मासिक पेन्शन वाढवण्याबाबत हालचाली वेग घेत आहेत. वर्षापासून निवृत्त कर्मचाऱ्यांची मागणी होती की वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर पेन्शनची रक्कम वाढवावी. केंद्र सरकार आणि EPFO यांच्यात नुकत्याच झालेल्या चर्चेनंतर किमान पेन्शनच्या मर्यादेत बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या पेन्शनधारकांना केवळ 1000 रुपयांवर समाधान मानावे लागत आहे. EPS 95 योजनेत सुधारणा झाल्यास खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. पेन्शन नियमांमध्ये मोठे बदल. मित्रांनो, कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे EPS अंतर्गत पेन्शन ठरवण्याच्या नियमांमध्ये लवकरच महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. सध्या 15,000 असलेली पेन्शन पात्र वेतन मर्यादा वाढवून ते 21,000 किंवा 25,000 करण्याबाबत चर्चा सुरू आहे. ही मर्यादा वाढवल्यास कर्मचाऱ्यांकडून दरमहा पेन्शन फंडात जास्त रक्कम जमा होईल. याचा थेट फायदा सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या मासिक पेन्शनमध्ये वाढ होण्याच्या स्वरूपात दिसून येईल. तसेच किमान पेन्शनची रक्कम ही 7,500 करण्याचा प्रस्तावही विचाराधीन असून यामुळे अल्प पेन्शनवर अवलंबून असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. EPS 95 पेन्शन योजनेत सुधारणा. मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFO अंतर्गत चालणारी कर्मचारी पेन्शन योजना EPS 95 ही खासगी क्षेत्रातील कर्मचारी व निवृत्त पेन्शनधारकांसाठी महत्वाची योजना आहे. सध्या या योजनेत किमान 1000 इतकी मासिक पेन्शन दिली जाते. मात्र भविष्यात किमान पेन्शनची रक्कम ही 7,500 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यासोबतच वेतन मर्यादा ही 15,000 रुपयावरून 25,000 करण्याबाबतही चर्चा सुरू आहे. या योजनेचा मुख्य उद्देश निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षितता देणे हा आहे. या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून ती EPFOच्या अधिकृत पोर्टलद्वारे करता येते. पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.